हॅलो. आज मी छान अशी साडी नेसली होती संध्याकाळी. का ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण सकाळी बघा, आज गुरुवार होता आणि सकाळी टिफिनला मी भाकरी बनवली होती आणि वालाच्या शेंगांची भाजी बनवली होती. गुरुवार होता म्हणून मग म्हटलं पटपट जरा आवरूया, म्हणजे पूजा वगैरे करता येईल. आणि वाटाण्याचा भात पण बनवला होता. आता मटार खूप मिळते, सो म्हटलं चला भात पण बनवूया. नंतर अंघोळीच्या आधी सगळी लादी वगैरे पुसून घेतली आणि इतके दिवस ना आम्ही भावारचा ब्रश शोधतोय, कुठं गेला आम्हाला सापडतच नव्हता. आम्ही दोघं पण म्हणत होतो की कुठं टाकला असेल, बेडच्या खाली असेल, इकडं तिकडं कपाटाच्या खाली टाकला असेल, असं म्हणत होतो. पण आज मला समजलं की भावात ना सगळे ब्रश, पेन हे सगळं घेऊन ना खुर्चीच्या मध्ये टाकतो. आणि मला आज त्याने घातलं त्याच्या आतमध्ये आणि मग तो रडत होता. म्हणून मी बघितलं तर त्याच्या आतमध्ये हे असे टाकलेले ब्रश त्याने किती दिवस झाला तो ब्रश त्याच्या आतमध्ये होता. तर तो मला आज त्याचा खजिना सापडला. काय रे देवा, पोरं काय करतील आणि काय नाही. तर लादी वगैरे पुसून घेतली आणि मग म्हटलं आंघोळ करून त्याला खायला द्यायला लागेल, मग वेळ होणार तोपर्यंत. म्हणून आधी त्याला खायला घातलं, भावातला मखाने भाजून दिले. आता ह्याला काय पण खायला दिलं ना, हा आधी आम्हाला चारवतो आणि मग आपण खातो. त्याचं दरवेळेचं तसंच असतं. त्याचं खाऊन झाल्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, भावातला पण आंघोळ घातली आणि छान उंबरठ्याचं पूजन करून घेतलं. मस्त दारात रांगोळी काढून घेतली. तुम्ही ते बघू शकताय. आज मी ना हाताने रांगोळी काढलीच नाही. आज मी छाप आणले होते, तर म्हटलं पटकन छाप हे करून घेऊया. कारण कधी कधी असं गडबडीच्या वेळेला ना ते बरं पडते आपल्याला. नंतर मग देवपूजा करून घेतली आणि किती जरी म्हटलं ना सकाळी लवकर उठून पटपट आवरायचं, पण ते माझ्याने काही होत नाही. कारण खूप वेळच होतो आणि टिफिन बनवायचं असतं, त्याच्यामुळं हे बाकीचं सगळं करण्यात म्हणजे ते वेळ जातो. म्हणून मग आधी टिफिन बनवते आणि मग बाकीचं सगळं करायला घेते. नंतर संध्याकाळी ट्युशन झाली आणि ट्युशन झाल्या मग मी साडी नेसून घेतली. कारण संध्याकाळी मला जायचं होतं हळदी कुंकूला. बिल्डिंगमध्ये बऱ्याच जणींनी हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं, तर तिकडं जायचं होतं. हे आले, ह्यांना चहा दिला, ह्यांचं चहा पाणी झालं. दूध वगैरे तापवायचं होतं, ते तापवायला ठेवलं आणि म्हटलं हळदी कुंकूला जायच्या आधी जेवणाची तयारी थोडीफार करून ठेवूया, म्हणजे उरलेला आल्यावर करता येईल. एक साईडला कुकर लावून घेतला आणि आल्यावर मला गाजराचा हलवा बनवायचा होता, म्हणून मग गाजर मी किसायला घेतले. आणि इथे तुम्ही बघू शकताय, आम्ही छान सगळ्या मैत्रिणी एकमेकींच्या घरी असं हळदी कुंकूला गेलो होतो आणि मस्त वाटत होतं. संध्याकाळी घरी यायला ना खूप वेळ झाला आणि मग मी ते गाजर किसून ठेवलं होतं, त्याचा हलवा काही बनवला नाही. म्हटलं आता उद्या बनवूया.